तर मित्रांनो नमस्कार, मी रामधेंद्रे आणि तुम्ही बघत आहात यूट्यूब चॅनल सह्याद्रीची वाट. तर मित्रांनो आज वटपौर्णिमा आहे. तर सर्वप्रथम वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आणि मित्रांनो आज मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वटपौर्णिमा कशी साजरी करतात, वडाची पूजा कशी करतात ते दाखवणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत राहा. मित्रांनो आज वटपौर्णिमा आहे ना, तर इथं पहा ईश्वरच्या मामेची कशी तयारी झाली. साडी बिडी नेसून मस्त तयार झाले आणि पूजेचं सामान काय काय घेतलं चला तुम्हाला मी दाखवतो आहे बा. तर हे पहा मित्रांनो, पूजेसाठी लागणारं सामान इथे. तर त्याच्यामध्ये नाही का 5 फळं लागतात. 5 फळं घेतलेत आणि तांदूळ, पंथी आणि हे इथं पहा दोऱ्याचा हा गुंडा घेतला एक आणि साखर घेतली, अगरबत्ती आणि हे पूजेचं सामान सगळं आहे. तर आता आहे ना थोड्या वेळातच ईश्वरची मम्मी इथून वाडाकडं जाणार आहे, वाडाच्या झाडाकडं. तर तुम्ही हे पहा तिची तयारी झाली. तर आता नाही का लगेच ती इथून निघणारच आहे. तर चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. तर मित्रांनो पहा इथे नाही का वस्तीतल्या अख्ख्या महिला आल्या ते आणि वडाची पूजा चालू आहे आणि बाकीच्या महिला येऊन पण गेल्या. ती तुम्हाला ह्या वडाच्या खोडाला नाही का दोरा दिसत असेल आणि त्यांची पूजा चालली आहे मित्रांनो. तर पहा मित्रांनो ईश्वरची मम्मी आताशी आले. तर इथे नाही का महिलांनी काय केलं माहिती आहे का, त्यांचं गुंड घेऊन नाही का फेऱ्या मारा सुरुवातच करायच्या. तेवढ्यात ईश्वरची मम्मी आले. आता थोड्या वेळ त्या थांबल्या. ते हिची पूजा होईल आणि मग हिच्याबरोबर म्हणजे त्यांच्याबरोबर हिलाही फेऱ्या मारता येतील ना, म्हणून त्या थांबल्या. ते तर पहा आता ईश्वरच्या मम्मीची पूजा झाली इथं. तर पहा मित्रांनो आता नाही का फेऱ्या मारायला सुरुवात झाली आणि आता ह्या फेऱ्यात नाही का प्रत्येक जणीच्या 7-7 फेऱ्या पूर्ण होतील आणि मग ह्या फेऱ्या थांबतील. तर पहा कशा फेऱ्या मारू राहिल्या ते.
पहा मित्रांनो, आता नाही का फेऱ्या बाकीच्या बायांच्या संपल्यात आणि ते उरलेलं नाही का गोंड, ते द्वारा उरला होता ना, तो आता तिथंच ठेवून देऊ राहिल्यात. पहा प्रत्येक बाईचं तिथंच अटकावून ठेवलं आहे तेव्हा. आणि मित्रांनो, हे ना आमच्या धामणवन गावचं कुलदैवत आहे मारुतीराया. तर आतमध्ये महिला पूजा करू राहिल्या ते, आणि विठ्ठल रुक्माईच्या पण मूर्त्या आता नवीन स्थापन झाल्या ते. हे नाही का एवढ्या महिला आल्या ते, तुम्ही कधीपासून येत्या ते वडाची पूजा करायला? वडाची पूजा म्हणजे आम्ही बऱ्याच वर्षापासून येतोय. हां आपल्याला 7 जण मी एकच पती मिळा असं त्याच्यासाठी पूजा करतोय आम्ही. तर मित्रांनो, ही परंपरा आहे नाही का अनेक वर्षापासून चालत आली आहे. आपल्या कुटुंबासाठी, पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी ही वटपौर्णिमा साजरी केली जाते मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्हाला हा वटपौर्णिमेचा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही नाही का कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर पण करा आणि हाईप पण करा. चला मित्रांनो, आता व्हिडिओ इथं संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.